नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे सत्या मीराला म्हणत असतो, धूमकेतू, तुला नक्की साडी आवडली ना? नाहीतर उद्या सगळ्या बायकांसमोर म्हणशील की मला ही साडी आवडलीच नाही, तिचा रंगच चांगला नव्हता पण यांनी घेतली. असं नको व्हायला. त्यापेक्षा तुला आत्ताच साडी बदलून घ्यायची असेल तर घेऊन टाक. तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, हो का? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, मला ही साडी आवडली नाही की आवडली? तेव्हा सत्य म्हणू लागतो, आपल्याला सगळ्यांच्या मनातलं कळतं, आपण सत्यादादा आहोत. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, हो का? मग ओळखा बघू माझ्या मनात नेमकं काय आहे. तेव्हा त्या सत्य विचार करू लागतो. त्याच वेळेस तो मीराकडे बघत म्हणू लागतो, त्यापेक्षा ना, चल आपण ही साडी घेऊन दुकानात जाऊया आणि तुझ्या पसंतीची साडी घेऊया, ही माझ्या पसंतीची नको. तेव्हा लगेच आता सत्या ते साडीचं खोकं घेऊन निघालेलं असतो. तेव्हा मीरा लगेच सत्याचा हात पकडते आणि म्हणू लागते, अहो कुठे चाललाय तुम्ही? थांबा, कोण म्हणालं मला साडी आवडली नाही म्हणून? तेव्हा सत्या म्हणू लागतो, अगं पण उद्या लोक नावं ठेवायला नको. तेव्हा मीरा म्हणू लागते, ज्याला कुणाला नावं ठेवायची आहेत ना त्याला ठेवू दे. माझ्या नवऱ्याला आवडली नाही ही साडी, मग मला बी आवडली. मला माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त महत्त्वाचं काहीच नाही आहे. आता मात्र सत्या तर मीराकडेच बघू लागतो आणि म्हणू लागतो, खरंच धूमकेतू, तुला ही साडी आवडली? तेव्हा मीरा म्हणू लागते, हो. अहो पण तुम्हाला तर साड्यामधलं खूप समजतंय, रंग, डिझाईन, मटेरियल. पण मला वाटलं नव्हतं हे सगळं तुम्हाला समजत असेल. तेव्हा सत्या म्हणू लागतो, आपण काही कमी नाही आहोत कशात, सत्यादादा म्हणतात आपल्याला. तेव्हा मीरा म्हणू लागते, मग एवढं सगळं समजतंय, मग स्वतः का असे राहताय? तेव्हा सत्य म्हणू लागतो, का असे राहताय म्हणजे? आमच्या माणसांचं असे नखरे नसतात तुमच्या बायकावानी. तेव्हा मीरा म्हणू लागते, म्हणजे आम्ही काही नखरे करतो का? तेव्हा सत्य म्हणू लागतो, हो. आता साडीवरती मॅचिंग ब्लाऊज, मॅचिंगच बांगड्या, मॅचिंग क्लिपा, सगळं काही मॅचिंग म्हणजे नखरेच म्हणायचे ना. तेव्हा मीरा म्हणू लागते, तुम्हाला नसेल घालायचं मॅचिंग तर नका घालू, पण हे हातात कडं, गळ्यात चैन, याला नखरे नाही तर मग काय म्हणायचं? तेव्हा लगेच सत्य आता स्टाईलमध्ये तिथे खुर्चीवरती बसतो आणि म्हणू लागतो, याला नखरे नाही, स्टाईल म्हणतात. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, हो का? मग आमच्या बायकांची पण ही ना असे सगळं मॅचिंग घालण्याची स्टाईलच आहे. तेव्हा सत्य म्हणू लागतो, बाप बरोबर बोलतोय, या बायकांबरोबर ना भांडण करायलाच नकोय. खरंच बायकोच्या नादाला लागायचंय ना, नाही, हे बापाने सांगितलंय तेच करावं लागेल. तेव्हा आता मीराही सत्याला हसू लागते. तेव्हा सत्यही तिच्याकडे बघून हसत असतो. तर इकडे निरुपा आता देविकाला फोन करते. तेव्हा फोन उचलताच ती देविकाला विचारू लागते, देविका, तू कशी आहेस, बरी आहेस ना, जेवलीस का? तेव्हा देविका म्हणू लागते, नाही आई, अजून जेवण बनवायचं आहे हो, खूप काम होतं, मला वेळच नव्हता, मी ना आता बाहेरनं काहीतरी मागवते. तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते, अगं देविका, लग्न तोंडावरती आलंय, असं उपाशीपोटी राहूत जाऊ नको बरं, आणि बाहेरचं तर बिलकुल काही खाऊ नको, अशाने तुला त्रास होईल घशाला वगैरे. तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, ठीक आहे आई, मग मी घरीच खिचडी लावते. त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते, अगं एक कामासाठी मी फोन केला होता, उद्या 10 वाजता तुला आमच्या घरी यायचे बरं का? तेव्हा देविका म्हणू लागते, का, कशासाठी? तेव्हा लगेच निरुपा सांगू लागते, अगं गावाकडनं आजी आल्यात ना, आजीला तुला भेटायचंय. तेव्हा देविका म्हणू लागते, अरे बापरे, पंकजच्या आजी, अरे बापरे, मला भेटायला बोलावलंय का त्यांनी? तेव्हा निरुपा म्हणू लागते, अगं काळजी करू नको, त्यांना फक्त बघायचे पंकजची बायको कशी आहे, काही परीक्षा वगैरे घेणार नाही आहेत त्या तुझी. तेव्हा देविका म्हणू लागते, ठीक आहे, मग येईल मी उद्या आजींना भेटण्यासाठी. तेव्हा निरुपा म्हणू लागते, सुंदर अशी नटून थटून ये बरं का, आजी इम्प्रेस झाल्या पाहिजेत. तेव्हा देविका लगेच हसू लागते आणि फोन ठेवते. त्याच वेळेस सोनाली येते आणि म्हणू लागते, हसायला काय झालंय? तेव्हा लगेच देविका सांगू लागते, अगं निरुपाईंचा फोन होता आणि पंकजची आजी गावाकडनं आली, त्यांच्या घरी उद्या पूजा आहे, त्यामुळे ना बोलावलंय मला, आणि ते पण नटून थटून सुंदर असं बरं का. तेव्हा लगेच सोनाली म्हणू लागते, अरे बापरे, म्हणजे नाच सुनेला आजीला इम्प्रेस करायचंय तर? तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, हो, आता बघ उद्या मी आजीला कसं इम्प्रेस करते ते. त्याच वेळेस आतमधनं राजवीर पळत येतो. आता त्याची आजीही त्याच्या पाठोपाठ धावत येते, अरे बाळा खाऊन घे म्हणत असते. तेव्हा लगेच आता त्यांच्यासमोरच सोनाली म्हणू लागते, देविका, मग उद्या सकाळीच निघणार आहे का तू? आता मात्र देविकाला खूप राग येतो. ती
रागाने सोनालीकडे बघू लागते. त्याच वेळेस तिची आई विचार करू लागते, कुठे जायचे देविकाला. तेवढ्यात लगेच आता राजवीर धावत असतानाच त्याची आजी म्हणू लागते, राजवीर बाळा खाऊन घे बरं, नाहीतर तुझी आई ओरडेल. त्याच वेळेस आता देविका लगेच आपल्या आईकडे रागाने बघू लागते. तेव्हा तिची आई म्हणत असते, म्हणजे मावशी ओरडेल असं म्हणायचं आहे. तेव्हा देविका म्हणू लागते, अशी कशी ओरडेल मावशी, आज मावशी ओरडणार नाही असे म्हणून आता देविका राजवीर जवळ जाते. त्याच वेळेस इकडे सत्याला फोन येतो. तेव्हा सत्या लगेच आता फोनवरती बोलत असतो. तो खूप भडकतो आणि म्हणू लागतो, असं कसं नाही समजलं, ज्याने कोणी माझी गाडी अडकवली ना त्याचं नाव माझ्या समोर यायला हवं. तू शोध घेत राहा, मला नाही हे उत्तर ऐकून घ्यायचं नाहीये. पटपट शोध घ्या आणि कोण आहे त्याला सोडून माझ्या पुढे आणा. आता मात्र लगेच मीरा खूप घाबरते आणि सत्याला म्हणू लागते, हो शांत व्हा, एवढं का चिडलायत. तेव्हा सत्या फोन ठेवतो आणि म्हणू लागतो, चिडू नाही तर नको तर काय करू. धूमकेतू, ज्याने कोणी माझ्या गाडीची अशी अवस्था केली ना त्याला मी सोडणार नाही आहे, त्याची अशी हाडं मोडून ठेवणार आहे मी. तेव्हा लगेच आता मीरा मनाशीच म्हणू लागते, अरे बापरे, यांना जर समजलं की हे मला माहिती आहे तर खूप अवघड होऊन जाईल. अरे बापरे, मी काय करू आता, कसं काय करणार आहे मी. तिला आता खूपच भीती वाटलेली असते. तर आता इकडे देविका राजवीरला खाऊ घालत असते. त्याच वेळेस आता राजवीरला ती म्हणू लागते, मावशीचं ऐकणार आहेस ना तू, मग खाऊन घे बरं, तुला आवडतं ना हे मस्त जेवण बनवलंय आईने, घे खाऊन. तेव्हा लगेच राजवीर म्हणू लागतो, हो मला हेही आवडतं आणि मावशीच्या हातचे मोदकही आवडतात. तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, काय, पण मी कधी मोदक बनवले. तेव्हा लगेच राजवीर म्हणू लागतो, तू नाही, माझी दुसरी मावशी. तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, कोणीही दुसरी मावशी नाही आहे, मीच तुझी मावशी. तेव्हा लगेच राजवीर म्हणू लागतो, नाही नाही, आहे माझी मावशी. तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, पण मी तुझे जास्त लाड करते ना. तेव्हा राजवीर म्हणू लागतो, तुझ्यापेक्षाही जास्त जास्त लाड ती मावशी करते. आता मात्र लगेच देविकाची आई म्हणू लागते, अगं देविका. त्याच वेळेस आता देविका लगेच सोनालीला आतमधनं बॉक्स आणायला सांगते. तर आता इथे देविकाने तिच्या आईसाठी आणि राजवीरसाठी खरेदी केलेली असते. तेव्हा देविका म्हणू लागते, आई आम्ही लग्नासाठी शॉपिंग करायला गेलतो ना, तेव्हा तुमच्या दोघांसाठी कपडे आणलेत. तेव्हा लगेच सोनाली आता देविकाच्या आईकडे ते बॉक्स देते. त्याच वेळेस आता ते बॉक्स उघडून बघताच एवढे सुंदर साडी कपडे बघून देविकाची आई म्हणू लागते, आमच्यासाठी शॉपिंग कशासाठी देविका. तेव्हा लगेच सोनाली आता राजवीरला म्हणू लागते, राजवीर तू जा बरं आतमध्ये. तेव्हा राजवीर म्हणू लागतो, कुणाचं लग्न आहे, कुणाचं लग्न आहे, या मावशीचं लग्न आहे का, सोनाली मावशीचं लग्न आहे का. तेव्हा देविका म्हणू लागते, हो सोनाली मावशीचं लग्न आहे, पण राजवीर लग्नाला नाही येऊ शकत, त्याची शाळा बुडेल ना, आणि तसंही शाळेत पिकनिक जाणार आहे, लग्नापेक्षा जास्त मजा पिकनिकला येईल की नाही राजवीर, त्यामुळे तू कुठे जाणार आहे. तेव्हा राजवीर म्हणू लागतो, मी तर शाळेतच जाणार, मलाही पिकनिकला जायचं आहे. असे म्हणून आता तो आतमध्ये निघून जातो. त्याच वेळेस देविकाची आई देविकाला म्हणू लागते, आम्हाला तर लग्नाला नका येऊ असा साप नकार दिलाय देविका तू, मग हे कपडे एवढे भारीतले कशासाठी. तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, हे बघ आई, मी माझं कर्तव्य पार पाडले, त्यामुळे तुला काय करायचं ते तू बघून घे. तेव्हा तिची आई म्हणू लागते, अगं तू राजवीरचं मनाची समजूत काढली ग, पण माझ्या मनाचं काय. तेव्हा देविका मात्र आपल्या आईकडे बघू लागते. त्याच वेळेस तिची आई तिला म्हणू लागते, निदान तुझा नवरा कसा आहे ते तरी दाखव. त्याच वेळेस देविका आता पंकजचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढते आणि लगेच आपल्या आईला दाखवते. आता तिची आई खुश झालेली असते. तर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आजी सुधाकर भाऊंना म्हणत असते, सुधा सगळी तयारी टपटप व्यवस्थित व्हायला हवी बरं का. तेव्हा सुधाकर भाऊ रवीला म्हणत असतात, हा सोफा वगैरे सगळं नीट लावायचं, इथे पूजा झाली पाहिजे. त्याच वेळेस आजी म्हणू लागते, अरे सुधा, पण सत्या आणि मीरा कुठे बसणार. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अगं आई, तुला सकाळपासून कोणी भेटलं नाही का चेष्टा करायला, तू माझी चेष्टा करायली. आता ते दोघे जोडीने पूजेला बसणार आहेत की नाही, मग जिथे पूजा मांडणार तिथेच ते बसतील ना. आता आजी हसू लागते. त्याच वेळेस रवी म्हणू लागतो, बाबा तुम्ही काळजी करू नका, सगळं काही एकदम व्यवस्थित होणार आहे. त्याच वेळेस मीरा आता चहा घेऊन येते आणि आता निरूपाला ती सोनं देते आणि दर्शन घेते. त्याच वेळेस निरूपा मात्र तिच्याकडे रागाने बघत असते. तेव्हा आता लगेच मीरा इथे आजीकडे येते. सुधाकर
भाऊंकडे येते. तेव्हा लगेच ती आता सुधाकर भाऊंनाही सोनं देऊन दोघांचंही दर्शन घेते. तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, थांब मीरा, मीही तुला सोनं देते, तुलाही दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तेव्हा मीरा म्हणू लागते, खरंच खूप छान आजी आहे. त्याच वेळेस आता लगेच मीरा रवीलाही सोनं देते आणि पाया पडू लागते. तेव्हा रवी म्हणू लागतो, अगं वहिनी काय करते तू? तू लहान नाही आहे, मी लहान आहे, तू माझी मोठी वहिनी आहे ना, त्यामुळे खरं दर्शन तर मी घेणार. असे म्हणून आता रवी मीराला सोनं देतो आणि मीराच्या पाया पडतो. त्याच वेळेस आजी म्हणू लागते, बघ सुद्धा लय गुणाची पोर आहे. मीरा, सत्याला दिला का चहा? तेव्हा मीरा म्हणू लागते, नाही, हे काही घेऊनच जाते मी. आता मात्र लगेच आजी म्हणू लागते, सुद्धा खरंच सत्याला खूप भारी बायको भेटली, किती गुणाची पोर आहे ना, अशी सून असायला हवी. आता मात्र मीरा आतमध्ये जाताच निरूपाला मात्र आजीचं हे सगळं बोलणं ऐकून खूपच राग येतो. तेव्हा लगेच आता आजी सुधाकर भाऊंना म्हणू लागते, सुधा, माझी बॅग उघडून त्यातनं दागिन्यांची पिशवी घेऊन येतो का? आता मात्र निरूपा आणि पंकज एकमेकांकडे बघू लागतात. तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, अरे मी ना मीरा आणि सत्यासाठी काहीतरी आणलंय, जा बरं पटकन. तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अगं आई, आत्ताच एवढा समजा खर्च झाला होता, आता पुण्यांदा ह्यो खर्च कशासाठी? तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, माझ्या पोरांचा खर्च माझ्यासाठी जड नाहीये, तुला सांगितलं ना दागिन्यांची पिशवी घेऊन ये, जा पटकन. आता मात्र निरूपा पंकजला म्हणू लागते, बघ बघ, या पनोती आणि डबल पनोतीसाठी काय काय चाललंय ते. मला ना असा राग येतो या दोघांचा ना, पण मी गपगुमान ऐकून घेते. तेव्हा पंकज म्हणू लागतो, मला तर इतका राग येतोय, मी घरातनं बाहेर चाललो होतो, पण तू का थांबवलंय मला? तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, अरे आज देविका घरात येणार आहे आणि तू तिच्याबरोबर असायला हवा, नाहीतर ही म्हातारी काय करेल सांगता येणार नाही. त्यापेक्षा ना तू तिच्याजवळ असला म्हणजे ही म्हातारी तिला काही पट्टी पडवणार नाही. तेव्हा पंकज म्हणू लागतो, हो. तर आता इकडे मीरा सत्याकडे येते. सत्य आंघोळ करून तयार झालेला असतो. तर तो आता भाडं आलं म्हणून बाहेर निघालेला असतो. तेव्हा मीरा आता सत्याजवळ चहाचा कप धरून उभी राहते. तेव्हा सत्य तिला विचारू लागतो, अगं धूमकेतू, काय करतेस तू? हे बघ, मला अर्जंट जावं लागेल, पॅसेंजर तिकडे माझी वाट बघतायत, मला लवकर जावं लागेल. तेव्हा मीरा लगेच सत्याला अडवते आणि म्हणू लागते, नाही नाही, एवढा चहा पिऊन तर तुम्हाला जावंच लागेल. आता मात्र सत्या नकार देत असतो. तेव्हा मीरा मात्र काही त्याला जाऊच देत नाही. तेव्हा सत्या लगेच आता निघणार, तेच मीरा त्याचा हात पकडते आणि त्याच्या हातात चहाचा कप देते. तेव्हा सत्या आता पटकन मीराकडे बघत चहा प्यायला जातो. त्याला आता चटका बसतो. तेव्हा मीरा लगेच आपल्या तोंडाने चहावरती फुंकर मारून देते. आता मात्र सत्या मीराकडेच बघू लागतो. तर आता दोघेही एकमेकांकडे बघत असतात. त्याच वेळेस आता मीरा सत्याला म्हणू लागते, अहो काय बघायले तुम्ही, तुम्हाला उशीर होत होता ना, मग प्या की पटकन चहा, आता थंड झालाय. तेव्हा सत्य म्हणू लागतो, हो हो, पटकन जावं लागेल मला. तेव्हा मीरा म्हणू लागते, पण एखादं भाडं गेलं तर काय बिघडणार आहे? तेव्हा सत्य म्हणू लागतो, नाही नाही धूमकेतू, असं करून चालणार नाही, आपल्याला खूप पैसा कमवायचा आहे, हे कर्ज ना खूप डोक्यावरती जड झाले, हे सगळं कर्ज फेडायचं आहे आणि एकदा का कर्ज फिटलं की आपण मन मोकळेपणाने जगायला मोकळे. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, अहो पण आजच्या दिवशी घराबाहेर गेले तुम्ही तर आजीला हे आवडणार नाही, त्या खूप बोलतील बरं का, त्यामुळे एखादं भाडं नसेल घेतलं तर काय जातं. तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो, असं कसं, टॅक्सी बुक केली ना त्यांनी माझी, आणि असा विश्वासघात करायला मला आवडत नाही. ज्याने कोणी असं खोटं बोलेल असेल, नकार देत असेल, ते माणसं मला आवडत नाही, त्यामुळे हे आपल्याला जमणारच नाही. तेव्हा मीरा मात्र मनाशीच म्हणू लागते, मी यांच्याशी खोटं बोलले हे जर यांना कळलं तर. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, धूमकेतू चल मी निघतो आता. तेव्हा मीरा लगेच आपल्या साडीच्या पदरात सोनं ठेवलेलं असतं ते काढते आणि सत्याला देते आणि म्हणू लागते, खरंच तुम्ही ना सकाळी सकाळी चाललायत, पण मी दसऱ्याच्या शुभेच्छा देणार आहेत हा तुम्हाला. असे म्हणून मीरा पटकन सत्याच्या पाया पडते. आता मात्र सत्य टणकन उडी मारतो आणि म्हणू लागतो, धूमकेतू काय करायली तू, माझ्या का पाया पडायली? तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, अहो असं काय करताय, आज दसरा आहे, सोनं देऊन दर्शन घ्यायचं असतं म्हणून घेतलंय मी. तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो, पण धूमकेतू, तुला पाठीमागे सोनं द्यायला माझ्याकडे काहीच नाही आहे गं, आता मी कुठून देऊ? तेव्हा मीरा म्हणू लागते, लगेच द्यायला हवं
असं काही नाही आहे, आपल्याकडे आयुष्य पडलं आहे, तुम्ही मला केव्हाही देऊ शकता. आता मात्र लगेच सत्या मीराकडे बघत हसू लागतो आणि घरातून निघालेला असतो. तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते, एवढा सोन्यासारखा नवरा मिळालाय आणि अजून काय हवंय मला तुमच्याकडनं, असे म्हणून ती आता मनाशीच हसू लागते. त्याच वेळेस इकडे बाहेर आजी सुधाकर भाऊंना दाखवत असते, हे बघ मी सत्या आणि मीरासाठी काही दागिने करून आणलेत. आता मात्र निरूपाला तर खूपच राग येतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आजीने सत्यासाठी ब्रेसलेट आणि सोन्याची चैन बनवून आणलेली असते. हे सगळं बघताच निरूपाला मात्र खूपच राग येतो. त्याच वेळेस ती आता किचनमध्ये मीरा काम करत असते तेव्हा तिच्याकडे जाते आणि म्हणू लागते, खरंच आज ना या पनोतीला मला भडकावंच लागेल, म्हणजे हे सगळं काही विस्कटून जाईल. तेव्हा लगेच ती मीराला म्हणू लागते, या पनोतीच्या आयुष्यात ना तू आल्यापासून ना सगळं काही वाईटच घडतंय. नाहीतर आधी तो बरा होता, पण तुझा पायगुणच वाईट आहे, म्हणून ना त्याचं आयुष्यच उद्ध्वस्त झालंय. आता मात्र निरूपा इथे मीराला भडकवण्याचा प्रयत्न करत असते. तर मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.